मंडळी, राजकारणात काय होऊ शकतं? उत्तर आहे, राजकारणात काहीही होऊ शकतं. काहीही म्हणजे अगदी काहीही होऊ शकतं. वळचणीचं पाणी आड्याला जाऊ शकतं. एका जनार्दनी नवल घडले, वळचणीचे पाणी आड्याला गेले, असं होऊ शकतं. म्हणजे मुंगीची धार काढून दूध पिणारी माणसं सुद्धा राजकारणात येऊ शकतात. मुंगीची बरं का, मुंगीची धार काढून दूध पिणारी माणसं राजकारणात येऊ शकतात. हल्या दूध देऊ शकतो. हल्यानं दिलेलं दूध बाजारात विकून लगेच त्याचा बाजार करणारी आणि पैसे कमवणारी माणसं पण असू शकतात. राजकारणात काहीही होऊ शकतं. तसं महाराष्ट्राच्या राजकारणात तर नुसतं काहीही नाही, काहीही असं म्हणण्याची वेळ येऊ शकते. महाराष्ट्राचं राजकारण आता प्रचंड वेड्या वाकड्या, म्हणजे वेड्यासुद्धा वाकड्यासुद्धा वळणावर गेलाय. तिथे कोण कुणाला शिव्या घालील सांगता येत नाही. राजकारणातले जगद्गुरू, अधिकृतरित्या त्यांना जगद्गुरू ही उपाधी द्यायला हरकत नाही. द म्हणायचं का त म्हणायचं तुम्ही ठरवा. काड्या सम्राट शरदचंद्रजी पवार काडीचं बंडल घेऊन विधानभवनात गेले आणि विधानभवनात गेल्यावर आपल्या पक्ष कार्यालयात जावं, आपल्या लोकांना भेटावं, नाही, हे भेटले जाऊन सगळ्याच लोकांना शिंदेंच्या केबिनला. शिंदेंनी त्यांचं मनसोक्त स्वागत केलं. राजकारणात काही होऊ शकतं. गेले ते गेले, शिंदेंच्या केबिनला गेले, भाजपच्या आणि शिंदेंच्या नेत्याला भेटले, बैठका घेतल्या, चर्चा केली. काय बैठक काय झाल्याची ती झाली. असं शिंदेंनी स्वागत केलं. शिंदेंच्या कक्षात जाण्याचं कारण काय? सोपं आहे. सुनेत्रा पवारांची जळजळ वाढवणे, सुनेत्रा पवारांना अस्वस्थ करणे, मी दुसऱ्यांना जवळ करू शकतो हे दाखवणे, ही तर खासियत आहे पवारांची. ते कोणालाही जवळ करू शकतात, कोणालाही लांबवू शकतात. शिवसेना मैं कभी नहीं जाऊंगा असं म्हणणारे शरद पवार उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री करायला गेले. काही करू शकतात. आणि शरद पवार तिथे गेल्याबरोबर जळजळ सुनेत्रा पवारांची वाढली की नाही मला माहीत नाही, पण मळमळ मात्र संजय राऊतांची वाढली. त्यांना काय सवय आहे, असं थोडाही बद्धकोष्ठाचा त्रास झाला, थोडाही, की त्यांना लगेच जावं लागतं. आणि ते निघाले की हे टमरेलधारी बूम घेऊन हातात लगेच त्यांच्या दारात करा 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 म्हणून जातात. ह्या टमरेलधारीने विचारलं, राऊत साहेब काय वाटतंय तुम्हाला? हे का जणू धवती योग चूर्णच आहेत. जळजळतंय आणि मळमळतंय म्हणलं की घेणार धवती योग. हे गेले धवती योग चूर्ण घेऊन त्यांच्या दारात आणि त्यांना म्हणाले, पवार साहेब गेलेले आहेत, तुम्ही काय बोलाल? फार घाणेरडी सवय यांना विचारण्याची. काही जगात कुणी काही केलं की तुम्ही काय बोलाल म्हणून विचारतात. आणि ते गेल्यावर यांनी बोलायला सुरुवात केली. काय बोलले असतील ऐका. शरद पवार हे नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण एखाद्या ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं, ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते. का अख्खं विधानभवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे. हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे मत आहे. ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याचं एवढे आम्ही काय म्हणतात ते सहिष्णू नाही आहोत. आणि एवढं आमचं मन नक्कीच मोठं नाही, आम्ही करणार सुद्धा नाही. ज्यांचं आहे त्यांनी ते करावं, पण आम्हाला ते मान्य नाही. म्हणजे संजय राऊतांनी आता पवारांना कोलायला सुरुवात केलेली आहे. ते कधी कळलं ते आठवतं का? एक पवार काय एक शरद बाकी गारद असल्या इंटरव्ह्यू घेणारे
त्यांच्यासाठी खुर्ची घेऊन जाणारे संजय राऊत, त्यांच्यासाठी खासदारकी आपल्या माणसाची कापून देणारे संजय राऊत आता पवारांच्या या कृतीमुळं पार बेजार झाले होते. आता सुनेत्रा पवारांना अस्वस्थ करायला पवार गेले होते की यांच्या अधोमुखात काड्या सरकवायला गेले होते, हे ठरवा. आता बघा, शिंदेंकडे गेले आणि राऊतांची वाक्य काय? ज्यांनी आपला मुख्यमंत्री पाडला, सरकार पाडलं, त्यांच्या छताखाली जायला नको होतं, याने आम्ही दुःखी झालेलो आहोत, व्यथित झालेलो आहोत. शरद पवार जणू काय यांच्या दुःखाला आणि व्यथेला कुरवाळीत बसलाय. काय झालं बाळ तुला, काय झालं बाळ तुला? अहो, शरद पवार असलं करत नसतात. शरद पवार खपली धरलेल्या जखमेला कुरतडून काढतात आणि जखम बळबळ करायला लावतात. मी वाक्य जपून बोलतोय, जाणीवपूर्वक बोलतोय. सरकार पडलं आणि पवारांनी पुस्तकाची पुढची आवृत्ती काढली. ते म्हणले मला आश्चर्याचं वाटलं की उद्धव ठाकरे मंत्रालयात दोनदाच गेले. काय जबर जखम आहे. नाही म्हणजे आधीच सगळे विरोधक उद्धव ठाकरेंना काय घरकोंबडा म्हणतात. विरोधक म्हणतात, मी नाही, त्यांचे विरोधक म्हणतात घरकोंबडा म्हणतात. आणि पवारांनी बरोबर त्या जखमेवर असं अलगत मीठ असं पेरलं. का आग झाली असेल. शरद पवार हे सुनेत्रा पवारांना अस्वस्थ करायला नाही, तर मी शिंदेंच्याकडं पण जाऊ शकतो, मला काय, ती शिवसेना काय ही शिवसेना काय, सेम आहे, असं सांगायला गेलेले होते. हे लक्षात ठेवा. संजय राऊतांची ही जळजळ आता शिंदेंच्याकडे गेल्यामुळं आहे, एवढं सहजपणे कळू शकतं. पण यातलं अजून एक गमक मला सांगायचं आहे आणि ते एकनाथ शिंदेंच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. काय ते मी आणखी एक व्हिडिओ करून नक्की सांगणार आहे. आणि त्यात मला सावधानतेचा इशारा द्यायचा आहे पवारांच्या बाबतीत आणि पवारांच्या खेळीच्या बाबतीत, तो एकनाथ शिंदेना. नमस्कार.